सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये अशी एक विहीर आहे. ती फक्त पाणी साठवण्यासाठीच नाही तर 12व्या शतकात जेव्हा शत्रूंची आक्रमण व्हायची तेव्हा लपण्यासाठी आणि वस्तूचा साठा करून ठेवण्यासाठी या विहिरीचा वापर केला जायचा. इतकी गूढ या विहिरीची रचना आहे. तुम्ही पाहताय डीसी मराठी आणि आपण आज बोलतोय नकट्या रावळ्याच्या विहिरीबद्दल. कराड शहराच्या वायव्येला एका टेकडीवरती पंताचा कोट या परिसरात ही विहीर आहे. दगड, चुना आणि पांढरी माती यामध्ये ही विहीर बांधली गेलेली आहे. पंताचा कोट आणि या कोटामधील पाण्याच्या पातळीपर्यंत घडवलेल्या दगडाच्या पायऱ्या असलेली ही एक प्राचीन गूढ विहीर आहे. साधारण 41.5 मीटर लांब आणि त्यात 30.5 मीटर लांबीचा एक सोपान मार्ग व खाली 11 बाय 11 मीटर चौरस कृती इतकी खोल ही विहीर आहे. दगडी प्रवेशद्वार असलेल्या या विहिरीमध्ये उतरण्यासाठी जवळपास 84 पायऱ्या असून आतील बाजूस असलेल्या कमानीवर सुंदर असं नक्षीकाम केलेलं आहे. 12व्या शतकात शिलाहार राजवंशाच्या राजवटीत ही विहीर बांधण्यात आली होती. 1750 मधील या विहिरीबद्दलची एक नोंद आहे. या नोंदीनुसार या विहिरीचा उपयोग केवळ पाणी साठवण्यासाठीच नाही तर शत्रूंशी लढताना दबा धरून बसण्यासाठी आणि महत्वाच्या वस्तू साठवण्यासाठी कोठार म्हणून या विहिरीचा वापर केला जात असावा. स्थापत्यशास्त्राचा उत्तम नमुना असल्यामुळे या विहिरीची केंद्रीय पुरातत्व विभागाकडे सुद्धा राष्ट्रीय स्मारक म्हणून नोंद करण्यात आली आहे.